बाई अवंतिका नंदिनी बाई आल्या का मग काय करू राहिला काय करता मग आज स्वयंपाक करू राहिला का आता काय करता स्वयंपाक स्वयंपाक काय आंबे आहेत आणले येईन घरी आज तर मग रस वड्याची भाजी सरगुंडे पोळ्या करतो म्हटलं हां कर ना कर होऊन जाते कर पण पाहिजे नंदिनीला विचार नंदिनीला आवडते ना वड्याची भाजी नाही तर मग त्यासाठी दुसरी काही करजो का बाई नंदिनी तू खाता ना वड्याची भाजी चालते ना तुला काय आवडत नाही नाही खातो मी आवडते मला आवडते मग काय दोघी मिळून करता का मग आज स्वयंपाक दोघी मिळून करता वाटते हो दोघी करतो तर म्हणतो ती बाई अवंतिका नंदिनी दोघी जणी तुमच्या दोघीले म्हणतो ती तर मला काही चुकीच नका समजा असं पण काय होते आता दोघी जणी आहे तुम्ही तर कामं घे ना मग वाटून अर्धे दोघी जण यकीने हे काम करा यकीने ते काम करा म्हणजे कसं आपल्याला कसं रोजचं माहीत असलं का आपल्याला हे काम करावं लागते बा तर माणूस पटकन उरकून टाकते ते काम काही मग एकमेकीची वाट पाहत बसते का ताई हे करून का हे करून का हे काम करून बा पटापट काम उरकते होते तेवढे आणि एकटीवर भारी नाही पडत कोणावर असं वाटून द्या कामं कोणी एक जण धुणं भांडी घ्या कोणी एक जण झाडझूड फरशान स्वयंपाक घ्या असं काहीतरी करून द्या तुम्हाला पटन ते कामं घेऊन घ्या दोघी जणी हा बाई हे आयडिया चांगली आहे तुमची पण हे आयडिया चांगली आहे मला चांगली वाटली आयडिया हे करू शकतो आपण नाही की नंदिनी तुला काय वाटते तुला पटते का सांग बा हो ताई चालते ना काही हरकत नाही आहे माझी काही हरकत नाही आहे असं आई म्हणून तुम्ही म्हणून तसं आई आता तुम्ही एवढी चांगली आयडिया दिलीस आता मी म्हणतो तुम्हीच द्या ना वाटून कामं नाही तर तुम्हीच द्या वाटून तुमच्या मतानं काय देतात नाही हो बाई घ्या तुम्हीच घ्या तुम्हाला वाटतं तसं घ्या आता काम नाही तुम्हीच द्या तुम्हीच बरं मग मी माझ्या मतानं तर आता नंदिनी नवीन आहे आता तुझ्या हातचं खाऊन झालं आम्ही बोर आता नवीन टेस्ट पाहावा आता नंदिनीनं स्वयंपाक करायला नंदिनीले झाडझूड फरशा तो धुणं भांडे कट बा असं मला वाटते तुम्ही पाय मग तुम्हाला पटत असेल तर तुला पटते काय बाई नंदिनी म्हणते का तुम्हाला पटतं तसं करा मग हे बरोबर आहे तुमचं आता नवीन टेस्ट नंदिनीच्या हातची नवीन टेस्ट माहीत पडते मग नंदिनी लिस्ट करायला मग स्वयंपाक आणि मी बाकीचे काम करून घेतो वरचे मग अरे बापरे रोजचा स्वयंपाक जमान का पण मला एवढा स्वयंपाक कसा करू बापा मी एवढ्या लोकांचा कधी केला नाही काही नाही मला तर काही करताही नाही भाजी गिजी आता काय करू नाही म्हटलं तर काय म्हणाल का तुला काहीच नाही येत तर नाही म्हणू शकत मी काय करू आता हो आई चालते ना चालते तुम्ही जसं म्हणाल तसं चालते मला स्वयंपाकही चालतो बरं मग काय मी जातो उलसा चहा टाक काय ते बाबाही बसले आहे बाहेर आणि मी बसली आहे दोघांसाठी उलसाचा चहा दे बरं बरं उलशी का अवंतिका चहा घेऊन ये बरं उलसा हा बाई हा ठीक चला आता लागलं बी सगळं मार्गी एकदाच आता सुनायचं जबाबदाऱ्या दिल्या आता मी मोकळी बरं नंदिनी तुला जमन नाही एवढा स्वयंपाक बरोबर करशील ना तू नाही तर मग आजचे दिवस आपण दोघीजणी करू म्हणजे मी तुला सांगून देतो कोणती वस्तू कुठं आहे चटणी मीठ किती पाहिजे बा काय सगळा अंदाज बरोबर सांगतो मी तुला आजच्या दिवस हो ताई चालते ठीक आहे आजचं आपण दोघी करू मग उद्या करतो मी बरं मग चला पटकन करून टाकू मी वड्या काढून देतो तुला तुळशा वड्या फोडून दे लसण निसून दे बाकीचं मग मी फोडणी गिडीचं मी पाहतो तुला सांगतो बरोबर कसं करावं लागते तर हो ताई पण पाहिजे ना तुम्ही आई नका सांगू आईले सांगितलं तर आईले वाटत नाहीले सांगितलं बस स्वयंपाक नाही लेस करायला लावला माझ्या मता नाही ऐकलं नाही असं वाटत नाही तुम्ही आईले नका सांगू पण आजचं काय आणि उद्यापासून मिस करतो सगळा स्वयंपाक मिस करतो अहो बाई नंदिनी आई काही नाही म्हणत आईले सांगितलं तरी तर आईले सांगितलं ना मग स्वयंपाक नाही येत बा करतात तर आई तुला सगळं शिकवते तू फक्त सांग आईले आई तुला सगळं शिकवते मलाच तर शिकवलं तुला कोण नाही शिकवा ना तू अशी भिवू नको फक्त विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार फिरत्या चाकावरती देई मातीला कार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार बाप्पा रे मस्त भजन म्हणून राहिली होती तर मस्त भजन म्हणून राहिली विठ्ठलाचं नाव घेऊन राहिली मस्त आहे मस्त आहे आणि लय आनंदी दिसू राहिली तुझ्या चेहरा गिरा तुला सांग आनंदी वाटू राहिला हो आनंदी नाही तर काय रू बाप्पा आता आनंदीराचे दिवस आहे मायावाले आता आनंदीराचे दिवस आहे तर आनंदी आहे घरात सगळं चांगलं आहे तर असं मन कसं प्रसन्न वाटू राहिलं आता घरात तुम्हाला सांगतो आपल्या स्त्रीचं लग्न झालं ना तर मला असं वाटू राहिलं का भरवून पावली मी त्याच्याशी भरवून पावसारखं वाटू राहिलं मला कसं आता दोन्ही पोराचे संसार कसे मार्गी लागले दोन्ही सुना चांगल्या भेटल्या दोन्ही पोराचे संसार मार्गी लागले आपल्या आता तर मला असं वाटते आता फक्त मी एक इच्छा राहिली होत ना एक इच्छा होती मायवली का विठ्ठलाच्या पदरवारीत जा बा एकदा तरी पहिले जाणं नाही झालं कामाच्या पै आणि आता तब्येत साथ नाही देत आपली आता मग करूनच विठ्ठलाचं नाव घ्या बापा म्हटलं म्हणून विठ्ठलाचं नाव घेऊन राहिली होती आणि आता विठ्ठलाला म्हटलं का बापा सगळं चांगलं होते म्हटलं म्हणजे मी एकदाची डोळे बंद करायला मोकळी मग काही मला कायची चिंता नाही राहिली अशी कोण बोलतो तुम्हाला अशी कोण बोलतं अजून म्हटलं लय आहे आपली नातू आहे अजून आपल्या श्रीचं लेकरू पाहायचं आहे आपल्याला नातूनी पाहत काय तू नातूनी पाहत काय एवढी घाई झाली का तुला जायची अशी नको बोलत जो बा तू अशी नको बोलत जो जसे पण जेव्हा ज्याचं सरते तेव्हाच तो जाते तसा काही जात नाही कोणी काही म्हटलं तरी जेव्हा सरण तेव्हाच जाईन आपण हो बापा हे तर खरं आहे तुमचं हे खरं आहे तशी आता मी सारी जिंदगी जगली ना जीवन जगली चांगल्या पद्धतीने जगली आपले तत्व नाही सोडले काही काही नाही आपलं तत्व एकच आपल्याला खोटं पटत नाही देव करू आपल्या पदरी कधी खोटं नाही पडव हेच विठ्ठलाची प्रार्थना आहे मायली का माझ्या पदरी कधी खोटं नको पडू दे म्हणा फक्त
बस एवढीच मागणी आहे माझ्यापाशी मला विठ्ठलाले. बाकी तर काही नाही बा. आता पण नाही हे एक इच्छा राहिली, तुम्ही काही म्हणा. विठ्ठलाच्या पैदल वारीत जायची इच्छा राहिली नाही. आता वारी चालली म्हटलं आपल्या इथून. तर मला जाण नाही भेटू राहिलं. माया वयाच्या बाया चालल्या लागून तर अजयचे शरीर करणं काय त्या चालल्या. आणि माझ्या पाय गेले ना, मला चालता नाही येत ना पायाच्या यानं. एवढ्या दूर पैदलच्या वारीत कशी चालणार आहे मी. म्हणून मी वारी राहिली पैदलची. हे पाय तू ते मन नको तू विठ्ठला. जाऊ आपण विठ्ठलाला भेटायला जाऊ. पैदल नाही जाणं होतं काय हो राहिलं. आता काही सोयीसुविधा एवढ्या गाड्या आहे, बसा आहे, ट्रेन आहे, काही न तरी जाऊ आपण. जाऊ विठ्ठलाच्या भेटीले. तू म्हणतं तर ही इच्छा पुरी करून टाकू तुझीवाली. खरंच चलन का? खरंच चलन काय? खरंच चलन काय? मग तर मग तर काही नाही पाहिजे मला. एकदा फक्त विठ्ठलाचं दर्शन होऊ दे म्हणा माझ्या डोळे भरून. बस बाकी काही नाही पाहिजे मग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. मग एक काम करू ना आपण सगळेजण. सगळे गाडी करू आपण, नाही तर सारे जण जाऊन येतो दर्शनाले. पाहू आपण. जाऊ आषाढीले जाऊ. पाहू आपण कोण कोण होते, कसं होते तर सारायचं. नाही झालं कोणाचं तर आपण दोघंच चाललं जाऊ. बरं झालं का मग जेवायचं? जेवत झालं असेल तर वाढायला लावू ना मग. हा वाढायला लावतो. आज आपल्या नंदिनीच्या हातचा स्वयंपाक आहे ना. नंदिनीच्या हातचा स्वयंपाक आज वाढायला लावतो. थांबा थोडा वेळ. तेव्हा नंदिनीच्या हातचा स्वयंपाक आज. म्हणजे आज काहीतरी वेगळं आहे मग. टेस्ट वेगळी आहे मग आजच्या जेवणाची तर.